सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल। परमपूज्य जलयोगी धरणगिरी स्वामी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमिका आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे स्वीकार करावा अशी मी सुरुवात आमदार केल्याने बांधारवाडी 108 ग्रामपंचायतीची जमिनीची विनंती जर जागेत आवाज आपण ठरलं का आम्ही भगवान विष्णू पाटले केळकर याच्यामध्ये 100 रुपये दिलेले चैतन्य सूर्यकांत निकम 100 रुपये जगन्नाथ रामचंद्र मोरे रानगेवर 21 रुपये 24 गेले विश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी वैकुंठ भगवाने व वैराग्य भाषा आनंदगिरी महाराज यांच्या प्रेरणेतून रामकृष्णारी श्री आशिलमाल देवालय क्षेत्र आंबेघर तालुका जावली या गावामध्ये आमचं ग्रामदैवत श्री आशिलमाल या देवाच्या यात्रेनिमित्त देवाचा लग्न सोहळा प्रतिवर्षी या ठिकाणी संपन्न होत असतो। चालू वर्षीसुद्धा श्री आशिलमाल देवाचा लग्न सोहळा मोठ्या आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आंबेघर गावचं एक वैशिष्ट्य आहे की या देवाचा लग्न सोहळा झाल्याच्या नंतर जवळजवळ 7 ते 8 हजार भाविक भक्त या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेत असतात आणि त्याचं नियोजन मुंबई मंडळ आंबेघर आणि ग्रामस्थ मंडळ आंबेघर अतिशय चांगल्या पद्धतीने करत असते। विशेष म्हणजे या सर्व कार्यक्रमांसाठी आमच्या आंबेघर गावचे सुपुत्र आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विद्यमान ज्ञानदेवजी रांजणे साहेब यांचं मोठं योगदान या सर्व कार्यक्रमांना लाभत असते। विशेष म्हणजे उद्या शिळी जत्रा जिला आमच्याकडे मोड जत्रा आम्ही म्हणतो, उद्या मोड जत्रे दिवशी महाराष्ट्रातील नवे तर संपूर्ण भारत देशातील प्रसिद्ध कुस्ती मल्ल यांच्या कुस्तीचं आखाड्याचं आयोजन उद्या करण्यात आलेलं आहे। यामध्ये 1 नंबरची कुस्ती सातारा आणि जावली विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांच्या नावानं पुरस्कृत कुस्ती आदरणीय ज्ञानदेवजी रांजणे साहेब यांच्या वतीने ही कुस्ती 1,21,000 रुपये अशा विक्रमी इनामाची कुस्ती 1,21,000ची कुस्ती 1 नंबरची लावण्यात आलेली आहे। 2 नंबरची कुस्ती श्री विठ्ठलधाम प्रतिपंढरपूर क्षेत्र आंबेगावमध्ये असणारी प्रतिपंढरी या प्रतिपंढरपूरच्या वतीनं 1,11,000 रुपयाची 2 नंबरची कुस्ती अशा जवळजवळ 101 रुपये ते जवळजवळ 1,21,000 रुपयापर्यंतच्या कुस्त्या या मैदानामध्ये होणार आहेत। यामध्ये प्रत्येक कुटुंबातून आपल्या घरातील स्वर्गवासी लोकांच्या स्मरणार्थ आपल्या आजोबांच्या आजीच्या नावानं बऱ्याच लोकांनी अशा स्मरणार्थ कुस्त्या या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि असा भव्य दिव्य असा कुस्त्यांचा आखाडा उद्या होणार आहे। आणि विशेष म्हणजे या यात्रेचं मुख्य आकर्षण देवाचा लग्न सोहळा आणि उद्या होणारा कुस्त्यांचा आखाडा ही 2 विशेष अशी आकर्षणं आहेत। तर या कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा। धन्यवाद। रामकृष्ण। देवाच्या यात्रेच्या निमित्तानं आंबेघर तर मेढा तालुका जावली जिल्हा सातारा या ठिकाणी श्री आशिलमाल देवाचा भव्य असा लग्न सोहळा या ठिकाणी आज संपन्न झाला। संपूर्ण गावातले आमची सगळी तरुण मंडळ, सगळे आबालवृद्ध, सगळे आमच्या माहेरवासीनी, सगळं महिला मंडळ, सगळं तरुण मंडळ अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये म्हणजे आमच्या गावातली जवळजवळ 60 ते 70% मंडळी ही मुंबईमध्ये असते। परंतु आपल्या कामाधामाच्या निमित्तानं गावकऱ्यांना किंवा आपल्या देवाला भेटण्याचा योग या यात्रेच्या निमित्तानं येत असतो। ही सगळी मंडळी अतिशय भक्तिभावानं प्रत्येकाच्या घरामध्ये हा अतिशय मोठा सण वर्षामध्ये आमच्या गावामध्ये संपन्न होत असतो। देवाच्या लग्न सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी जवळजवळ 8 ते 10 हजार लोकांचा महाप्रसादाचा म्हणजे कार्यक्रम संपूर्ण गावातली आमची 5-6 मंडळं, मुंबई मंडळ, गावकरी मंडळ यांच्या वतीनं या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं संपन्न झालेला आहे। अतिशय नियोजनबद्ध असा कार्यक्रम
आमच्या गावातली सगळी मंडळं, महिला मंडळ, सगळे आबालवृद्ध, सगळे तरुण मंडळ या सगळ्यांच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं होत असतो। आज देवाचं लग्न सोहळा झालेला आहे। संध्याकाळी एक मनोरंजनाचा कार्यक्रम आहे। उद्या बरोबर 4 वाजता या ठिकाणी नामांकित कुस्त्यांचा या ठिकाणी आखाडा आपल्या संपूर्ण जावली तालुक्यासाठी आणि सातारा जिल्ह्यासाठी एक चांगली पर्वणी ठरणार आहे। या आखाड्यासाठी उद्या बरोबर 2 ते संध्याकाळी म्हणजे सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत जे मल्ल या ठिकाणी येतील त्यांचं वजन करून 101 ते 5000पर्यंतच्या कुस्त्या या मैदानामध्ये जोडल्या जातील। मला वाटते 2 किंवा 3 नंतर येणाऱ्या कुठल्याही मल्लाची कुस्ती डायरेक्ट या ठिकाणी जोडण्यात येणार नाही। ह्या कुस्त्या ज्या काय होतील त्या वजनी गटाप्रमाणे 5000पर्यंतच्या होतील आणि 5000 पासूनच्या ते 1,21,000पर्यंतच्या कुस्त्या या पुरस्कृत कुस्त्या आहेत। आमच्या गावातल्या जवळजवळ 50 ते 75 लोकांनी आपल्या म्हणजे स्वर्गवासी झालेल्या सगळ्या लोकांच्या नावानी या ठिकाणी पुरस्कृत केलेल्या आहेत। त्यांच्याही चांगल्या प्रकारच्या नामांकित कुस्त्या या ठिकाणी होणार आहेत आणि सगळ्यांना निकाली कुस्त्या आमच्याकडे मला वाटतं गेली 4 वर्षाची परंपरा आहे। निकाली झाल्याशिवाय कुस्ती कुठल्याही प्रकारची सोडवली जात नाही आणि एक चांगला खेळ चांगल्या नामवंत मल्लांचा या केळगर विभागात किंवा आमच्या मेढ्याच्या पश्चिम भागातल्या मंडळींना या ठिकाणी बघायला मिळतो। माझी विनंती आहे तालुक्यातल्या आणि आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या म्हणजे कुस्तीप्रेमींना की आपण या आखाड्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा। नमस्कार। आखाड्याचं किती वाजता एक्झॅक्ट उद्घाटन होतं? आखाडा बरोबर 4 वाजता या ठिकाणी सुरू होणार आहे। आखाड्याचं पूजन आमच्या गावातली सगळी बुजुर्ग मंडळी आणि आमच्या तालुक्याचे तहसीलदार, BDO आणि प्रांतसाहेब यांच्या वतीनं पूजन करून आखाड्याचा शुभारंभ होईल आणि 4 ते 5च्या दरम्यान या ठिकाणी आमच्या सगळ्यांचे लाडके नेते सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले दरवर्षी या मैदानासाठी 2 ते 3 तास या ठिकाणी वेळ देतात। उद्या बरोबर 5 किंवा 6च्या दरम्यान त्यांचं इथं आगमन होईल आणि त्यांच्या शुभ हस्ते गावातल्या किंवा भागातल्या आमच्या सगळ्या नामवंत सगळ्या लोकांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे।